तेलुगू भाषा अभिवृद्धी सार्वजनिक ग्रंथालय सोलापूर यांच्या वतीनं मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला। कवी श्रेष्ठ कुसुमाग्रज जयंती व मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून दिनांक 27 फेब्रुवारी 2025 रोजी तेलुगू ग्रंथालयामध्ये कवी संमेलन आयोजित करण्यात आले। या संमेलनाचे अध्यक्ष कविवर्य माधव पवार, प्रमुख पाहुणे डॉक्टर नसीमा पठाण, प्रमुख उपस्थिती ग्रंथालयाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन कमटम, सचिव तिप्पण्णा घणेरी व पद्मशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास क्यातम उपस्थित होते। प्रथम मान्यवरांच्या हस्ते तेलुगू तल्ली व कवी श्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले। यानंतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। या प्रसंगी पूर्व भागातील प्रसिद्ध साहित्यिक प्राध्यापक वसंत सोमा यांनी ग्रंथालयाला 85 पुस्तके भेट म्हणून दिली। सदरच्या कवी संमेलनात रेणुका बुधारम, प्राध्यापक नरेंद्र गुंडेली, रामप्रभू माने, संध्या धर्माधिकारी, वनिता घोडके गवळी, डॉक्टर प्रियांका महेंद्रकर, ओगण्णा देवनपल्ली, नागेंद्र माणेकरी, मयुरेश कुलकर्णी व चंद्रकांत येनगुंडी आदी कवींनी आपल्या कविता सादर केल्या। शान महाराष्ट्राची अभिमान शूरत्वाची, असे जननी सुंदर निडर सह्याद्री शिखर, असे अवनी सुंदर निडर सह्याद्री शिखर, सावित्री अहल्या तारा वीर माथा तोर। ग्रंथालयाचे अध्यक्ष श्री मल्लिकार्जुन कमटम यांनी आपल्या प्रस्तावनेत तेलुगू मराठी भाषेचे संबंध यासंबंधी आपले मत व्यक्त केले। प्रमुख पाहुणे डॉक्टर नसीमा पठाण यांनी आपल्या मनोगतात मराठी, तेलुगू व हिंदी भाषेचे संगम झाल्याचे व मराठी भाषेचे महत्त्व विशद केले। कार्यक्रमाचे अध्यक्ष माधव पवार यांनी मराठी भाषेची अस्मिता, कवितेचे व्याकरण व कवितेचे महत्त्व यासंबंधी आपले मनोगत व्यक्त केले। सदरच्या कार्यक्रमास ग्रंथालयाचे उपाध्यक्ष श्रीनिवास येनगंदुल, खजिनदार श्रीनिवास गाली, सदस्य शंकर चौगुले, प्राध्यापक गायकवाड सर, ग्रंथालयाचे ग्रंथपाल विजयालक्ष्मी गुडूर, पुरुषोत्तम बुधारम, विठ्ठल अंजनगावकर, मोहन साळुंखे, भास्कर कोडम, नरेंद्र दारा, राजमौली कमटम व पूर्व भागातील रसिक श्रोते उपस्थित होते। कवींच्या सादरीकरणाला रसिकांनी भरभरून दाद दिली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी प्राध्यापक नरेंद्र गुंडेली व आभार प्रदर्शन कवयित्री वनिता घोडके गवळी यांनी मांडले।